नमस्कार भावांनो, कसे आहात? बरेच असणार. पुन्हा एकदा आपल्या परंपरा गावाची यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे खेळ पैऱ्यांचा. अर्थातच येणारं सर्वात मोठं मैदान म्हणजे 10 जुलै रोजी माळशिरस हिंद केसरी मैदान. या मैदानाची ओढ सर्वांनाच लागलेली आहे. त्याच्या आधी जी ओढ असते ती म्हणजे पैरे कोणाचे कोणासोबत. तर या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला 15 जोड्या सांगणार आहे, म्हणजे डबल 30 ते 35 नंदींची मी तुम्हाला पैरे सांगणार आहे. सर्व पैरे अंदाजित आहे, याची नोंद घ्या. सर्व पैरे हे अंदाजित सांगणार आहे, त्यामुळे याची नोंद घ्या. तर भावांनो, माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की येत्या 3-4 दिवस आपल्या व्हिडिओ येतच राहतील. येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला काही पैरे 100% फिक्सच समजतील. तेव्हा मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल की हे खात्रीशीर पैरे आहेत, 100% फिक्सच आहेत. पण आजची व्हिडिओ आहे आपला अंदाजित पैऱ्यांची, खेळ पैऱ्यांचा. तर भावांनो, आता येत्या 5 दिवसावर मैदान येऊन ठेपलेलं आहे. 9 तारखेला तर लाईव्ह लॉट्स निघणार आहे, त्या आधारे आपल्याला पैरे समजणारच आहे. तर आपण सुरुवात करतो. पहिला पैरा तर मिलिंद शेठ पाटील कोचगाव यांचा जो बुंगा आहे, बुंगाने चांगलंच मागच्या मैदानात कमबॅक केलं, 1 नंबर केला होता मेहरबान सोबत. पण माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये तो पैरा वेगळा असेल. नेहमी जोडी पळत आलेली आहे, एक भावासारखाच आहे, जो की मुंबईमध्ये पण पळतोय आणि आता 3 फेऱ्यामध्ये पण पळतोय. त्या जोडीला चांगलाच वेग प्राप्त होते. अशीच जोडी म्हणजे भुंगा आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या. या जोडीला सुद्धा चांगला गॅस लागतोय. भुंगा आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच पैलवान अभिजित भैया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत? तर भावांनो, सर्जाचीच जोडी पळणार आहे. पण सर्जा कुठला? अक्कलकोटचा सर्जा आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. या जोडीला सुद्धा चांगला गॅस लागणार आहे. तसेच भावांनो, संतोष तोडकर यांचा जो मल्हार 11-11 आहे, तर मल्हार 11-11 पळणार आहे तो म्हणजे भवानी सोबत. या सुद्धा जोडीला एकदम टॉपचा स्पीड लागतोय. मल्हार 11-11 आणि भवानी ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. या जोडीने आता अजून एक टॉपची जोडी, ह्या जोडीने या बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवलंय. अशीच जोडी पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे, ती म्हणजे रैना आणि सावकार ही A1 जोडी. रैना आणि निमगावचा सावकार ही जोडी आपल्याला माळशिरस हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे. डॉर्लीचा हरण्या 722 आणि नानांचा तेजा, विठ्ठल नाना यांचा तेजा ही जोडी एक अंदाजित आहे. ही जोडी देखील पळताना दिसण्याची शक्यता आहे. संतोष तोडकर यांचा जो सुंदर 11-11 आहे, त्याचा पैरा समजतोय विसापूरचा कार्तिक. मागचंच यांनी हिंद केसरी मैदान गाजवले पेडगाव. हा विसापूरचा कार्तिक आणि सुंदर 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसेल असं मला आता समजतोय. तसेच मित्रांनो, चटणी भाकरीचा पैलवान, घरणिकीचा राजा कोणासोबत? तर समजतोय पाळेगावचा बादल, जो की अंबरनाथचा बादल आणि घरणिकीचा राजा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. हा झाला 7वा पैरा. 8वा पैरा सांगतोय तो म्हणजे सिरसवडीची रायफल कोणासोबत? तर भावांनो, 2 नावं येतात. एक म्हणजे फडके यांचा जो रोमन दादा आणि नातेपुते हिंद केसरी सचिन, ही 2 नावं समोर येतात. सिरसवडीची रायफल रोमन दादा सोबत किंवा हिंद केसरी सचिन सोबत असू शकतो. आणि भावांनो, जो राधे एंटरप्राइजेस चिर्ले यांचा जो मेहरबान आहे, मेहरबान सुद्धा नाव जोडलं जाते. हिंद केसरी सचिन सोबत नाव जोडले जाते. तर नक्की पैरे कसे असतील त्याचा मला अजून अंदाज नाही, पण शिरसवडीची रायफलची 2 नावं तर नक्की आलेत, रोमन दादा किंवा सचिन. आणि मेहरबानचा देखील एक नाव येतोय, तो म्हणजे हिंद केसरी सचिन सोबत. तर सचिनचा पैरा सिरसवडी रायफल किंवा मेहरबान असू शकतोय. हे झाल्या 9 जोड्या. आणि 10वा पैरा म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट, घोटचा सर्जा कोणासोबत? तर घोटचा सर्जा पळतोय कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत. जर कारुंडे एक्सप्रेस चिक्या नसला तर MM नाना यांचा जो राजा आहे याच्यासोबत देखील नाव जोडलं जातंय. घोटचा सर्जा, कारुंडे एक्सप्रेस चिक्या किंवा MM नाना यांचा राजा ह्या 2 नंदीसोबत असण्याची शक्यता आहे. आणि तुमची जी उत्सुकता आहे ते म्हणजे कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडविल कल्याण यांचा मथुर कोणासोबत? तर मथुरचा देखील अजूनपर्यंत मला पैरा माहिती नाही, पण मी अंदाजित सांगतोय. 2 नावं आपल्याकडे आलेली आहेत, तो म्हणजे दहीगावकरांचा पाखऱ्या आणि कंदूरचा राजा. म्हणजे मथुर सोबत दहीगावकरांचा पाखऱ्या किंवा कंदूरचा राजा म्हणजे उर्मिलाताई गायकवाड यांचा जो कंदूर राजा आहे तो, ही 2 नावं मथुर सोबत असण्याची शक्यता आहे. तसेच भावांनो, मुंबईचा जो एक टॉपचा नंदी बिच्छू कोणासोबत म्हणजे मुंबईचीच जोडी पळताना दिसते,
ती म्हणजे उसाटणीचा रायबा आणि बिच्छू ही जोडी आपल्याला पळताना दिसण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर कोणासोबत, तर जास्तीत जास्त असं म्हणत आहेत की घरचीच गाडी असणार आहे, म्हणजे घरचाच साथ, म्हणजेच बहुतेक खुरसुंडीचा बब्या किंवा असं अजून एक नाव जोडले जाते पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा दादा याच्यासोबत देखील असू शकतो. म्हणजे एक घरचा साज असला तर बब्यासोबत असेल, नाहीतर दादा सरकार यांचा सर्जासोबत देखील आपल्याला बकासूर पलताना दिसण्याची शक्यता आहे. जर बकासूर सोबत सर्जा दादा नसेल तर घरचाच साज सर्जा दादा सोबत असेल तो म्हणजे देवा दादा आणि सर्जा दादा ही जोडी सुद्धा असण्याची शक्यता आहे. तसेच भावांनो, मुंबईचा अजून एक टॉपचा नंदी सुलतान कोणासोबत, तर सुलतानचं नाव येतोय MM नाना राजासोबत. हा सुद्धा एक अंदाजित पैरा आहे. असं मी टोटल तुम्हाला आतापर्यंत 35 नंदींचे मी पैरे सांगितलेत. हे सर्व पैरे अंदाजित होते, तुम्ही नोट करून नक्कीच घेतलं असणार. उद्या परवा आपली नक्कीच 100% फिक्स पैरे म्हणून खात्रीशीर व्हिडिओ येतील. जे कोणी चॅनलवर माझ्या नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद भावांनो.